प्रथमतः आजच्या सभागृहाच्या वतीनं ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहे त्याचे कर्ते आदरणीय स्वर्गीय दादांना मी आदरांजली प्रथम व्यक्त करतो। ज्यांनी या सभागृहामध्ये पंचायत राज कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्यानंतर लोकल बोर्डानंतर पहिल्यांदा 1962 साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही रचना झाली। त्याच्यानंतर या बारामती तालुक्यामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना ज्यांनी योगदान दिलं, या तालुक्याच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलं, त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो। खऱ्या अर्थानं आजचा दिवस या संपूर्ण पंचायत समितीच्या कालखंडामधला एक ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षरात लिहावा असा दिवस आहे। मी असं मानतो की प्रथमतः या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही मीटिंगमध्ये बसल्यानंतर 2 आचारसंहिता चालू होत्या, त्याच्यामध्ये एक संकल्पना एक पुढे आली की एवढी मोठी वास्तू आदरणीय दादांनी उभा केली आणि 19 जून 2022 साली या इमारतीचं उद्घाटन देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय दादांच्या शुभहस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं। संपूर्ण बारामतीकर ही वास्तू बघत असताना महाराष्ट्रामध्ये कुठं नाही अशी ही वास्तू आपल्या सर्वांच्या सेवेकरता दादांनी उभी करून दिलेली। एक समाधान एक आहे की मी आदरणीय जयदादांना विनंती केली की अशा प्रकारचा एक कार्यक्रम की ज्या माध्यमातून या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचा विकास पुढे नेत असताना पवारसाहेब असतील, दादा असतील, यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी ही आमची जुनी जाणती मंडळी आणि त्यांनी एकेकाळी आपापलं कर्तृत्व गाजवलेले आणि अशा सर्व यजमान आमच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन एक कार्यक्रम करावा आणि कृतज्ञता स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या सर्वांचा आदर करावा अशा प्रकारची संकल्पना आदरणीय युवा नेते जयदादा यांना बोलून दाखवली। जयदादांनी क्षणाचा विचार न करता 1 महिन्यापूर्वी तारीख दिली आणि हे काम सुरू झालं। हे त्या 87 सालापासून असेल किंवा भाऊ 11 वर्ष जिल्हा परिषदला होते, त्याच्यानंतरचा बराच काळ तात्या अध्यक्ष होते, बरीच मंडळी जिल्हा परिषदमध्ये काम करत होती। या सर्वांची नावं त्यांना पत्रिका पाठवणं, निमंत्रित करणं, हे सर्व आमचे पंचायत समितीचे सदस्य यांनी स्वतःवरती जबाबदारी घेऊन सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। एक समाधान वाटतं की या माध्यमातून ही सर्व मंडळी आज इथं वेळात वेळ कोण आलेली, वयाचा आपल्या इतर गोष्टीचा विचार न करता आज इथं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेली। खूप समाधान वाटतं दादा, कारण असं आहे की या सर्वांच्या ताकदीनं, सर्वांच्या प्रेमानं आज ही नवीन पिढी काम करत असताना आम्ही त्यांच्या आशीर्वादानं काम करतोय। जुन्या पिढीचं देखील आम्हाला स्मरण नेहमी होत असतं, कारण त्यांचं देखील योगदान फार महत्त्वाचं आहे। आज पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असताना आपण पाहतोय की आमचे BDO साहेब असतील, किशोरजी माने साहेब असतील, सर्व आमचा विभाग प्रमुख असेल, आमचा सर्व पंचायत समितीमधला स्टाफ असेल, कर्मचाऱ्यापासून अंगणवाडी असेल, आमचे PSC असतील, आमचे पशुवैद्यकीय दवाखाने असतील, कृषी विभाग असेल, आमचा समाज कल्याण विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणारी सर्वच अधिकारी आज खुल्या मनानं एक जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीनं काम करतायत आणि म्हणून कामात की हुरूप येतो। ज्या नेतृत्वानं 42 वर्ष या महाराष्ट्राची या बारामतीची सेवा केली, त्या नेतृत्वाच्या आपण कृपाछायेखाली त्यांच्या आशीर्वादाने आपण काम करत असतो, याचं समाधान आहे। म्हणून मी पुन्हा एकदा मी आलेल्या सर्वच आमच्या मान्यवरांचं मनापासून बारामती तालुका पंचायत समितीचा सभापती या नात्यानं पंचायत समितीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, परंतु आपण आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो। आपली रजा घेतो। जय जय महाराष्ट्र।